नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत मानसशास्त्रातील महत्त्वाचे प्रकार। त्यामध्ये बघणार आहोत शीर्षक आहे मानवी स्वभाव आणि वर्तनाचा मानसशास्त्रीय अभ्यास। प्रस्तुत करत आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर व्यक्तिमत्व म्हणजे काय? व्हॉट इज अ पर्सनॅलिटी? व्याख्या बघूया। पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून आला आहे। याचा अर्थ मुखवटा असा होतो। मानसशास्त्रीय अर्थ केवळ बाह्य रूप नसून व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन, आवडीनिवडी आणि शारीरिक व मानसिक गुणांचे वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय। त्यानंतर कार्ल युंग यांचा सिद्धांत। स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल गुस्ताव यंग यांनी मानसशास्त्राच्या आधारावर व्यक्तिमत्वाचे दोन प्रमुख प्रकार सांगितले आहेत। पहिला प्रकार आहे अंतर्मुख व्यक्तिमत्व। हे लोक शांत, विचारशील आणि एकांतप्रिय असतात। स्वतःच्या भावना आणि विचारांमध्ये रमतात। सामाजिक कार्यक्रमात कमी बोलणे पसंत करतात। त्यानंतर दुसरं आहे बहिर्मुख व्यक्तिमत्व। हे लोक समाजप्रिय, बोलके आणि कार्यतत्पर असतात। नवीन लोकांना भेटणे आणि समूहात काम करणे हे त्यांना आवडते। आणि तिसरा प्रकार आहे ॲम्बिवर्ट। नंतर जोडलेला प्रकार आहे। यामध्ये हे अंतर्मुख आणि बहिर्मुख या दोन्ही गुणांचा मिश्रण असते। त्यामध्ये टाईप ए आणि टाईप बीचा सिद्धांत। ह्या सिद्धांतामध्ये हृदयरोगतज्ञ मेजर फ्रीडमन यांनी सिद्धांत मांडला असून कामाच्या पद्धतीवरून हे प्रकार पडतात। तर टाईप ए व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती हा अत्यंत स्पर्धात्मक, महत्त्वाकांक्षी आणि घाईत असणारे लोक असतात। हे लोक वेळेचे पक्के असतात आणि लवकर तणावाखाली येतात। टाईप बी असणारे व्यक्तिमत्व बघूया। शांत, संयमी आणि तणावमुक्त जीवन जगणारे लोक असतात। कोणत्याही कामाचा अतिरेक न करता संतुलित विचार करतात। हिप्पोक्रेटिसचे वर्गीकरण। प्राचीन ग्रीक वैद्य हिप्पोक्रेटिस यांनी शरीरातील द्रव्यांचा म्हणजे फ्लुइड्सच्या आधारावर 4 प्रकारचे व्यक्तिमत्वाचे सांगितले आहेत। पहिलं आहे रक्तप्रधान म्हणजे सॅन्ग्विनियस, आनंदी, आशावादी आणि उत्साही स्वभाव असणारे व्यक्ती। कफप्रधान फ्लेगमॅटिक, शांत, संत आणि भावनांवर नियंत्रण असणारे। पित्तप्रधान क्रोलेरिक, तापट, चिडखोर आणि महत्त्वाकांक्षी। काळ्या पित्ताचे प्राधान्य असणारे मेलॅन्कोलिक, दुःखी, चिंताग्रस्त आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्व असणारे लोक असतात। तर शेल्डर यांचे शारीरिक वर्गीकरण बघूया। विलियम शेल्डर यांनी मानवी शरीराच्या रचनेवरून 3 प्रकार सांगितले आहेत। तर पहिला प्रकार आहे अंतःस्तरप्रधान म्हणजे एन्डोमॉर्फिक, जाड आणि गोल शरीर असते। हे लोक आरामप्रिय, सुखासीन आणि खाण्याचे शौकीन असतात। दुसरं आहे मध्यस्तरप्रधान मेसोमॉर्फिक, मजबूत आणि स्नायूयुक्त शरीर। हे साहसी, आत्मविश्वासी आणि सक्रिय असतात। तिसरा प्रकार आहे बाह्यस्तरप्रधान एक्टोमॉर्फिक, उंच आणि सडपातळ शरीर। हे लोक लाजाळू, संवेदनशील आणि बौद्धिक कामात रस असणारे असतात। त्याने बिग 5 मॉडेल बघूया। ह्यामध्ये हे बिग 5 पर्सनॅलिटी याच्यामध्ये OCN हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे। आधुनिक मानसशास्त्रात हे मॉडेल सर्वाधिक स्वीकारले जाते। ओ म्हणजे ओपननेस, अनुभवांचा मोकळेपणा, कल्पकता आणि नवीन कल्पनांचे स्वागत करणे। तिचं आहे कन्सायटिनियसेस म्हणजे कर्तव्यदक्षता, शिस्तबद्धता, संघटितपणा आणि जबाबदारीची जाणीव। एक्स्ट्राव्हर्सन म्हणजे बहिर्मुखता, सामाजिकता, उत्साह आणि ऊर्जेने भरलेले असणे। ॲग्रीएबलनेस म्हणजे सहमती असणारे, दयाळू, मदत करणारे आणि विश्वासू स्वभाव। वरून न्यूरोटिसिझम म्हणजे चिंताग्रस्तता, भावनिक अस्थिरता, ताणतणाव आणि काळजी करणारी वृत्ती। त्याच्यावर निष्कर्ष हा निघतो की मानवी व्यक्तिमत्व हे अतिशय गुंतागुंतीचे आहे। कोणत्याही एका प्रकार संपूर्णपणे चांगला आहे किंवा वाईट नसतो। अनुवंशिकता, कुटुंब, समाज आणि वातावरण या सर्व घटकांचा व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो। तर ही होती TETच्या संदर्भात मानवी स्वभाव आणि वर्तन मानसशास्त्रीय प्रकार, व्यक्तिमत्वाचे प्रकार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।